हाय नमस्कार। आजची रेसिपी रामजन्मानिमित्त आहे आपली कस्टर्ड ब्रेड केक। मी तुम्हाला आज दाखवणार आहे। यामध्ये मी 1 कप दूध घेतलेलं आहे, उकळी आलेलं आहे। इकडे साखरेची हलकीशी चाचणी केलेली आहे मी। आता दुधाला उकळी आलेली आहे, त्यामध्ये मी साखर टाकते। आता ह्या वाटीने 3 वाटी साखर टाकलेली आहे मी। आता साखरेला वेळ द्यायचं। आता हे आपले दुधामध्ये साखर विरघळलेली आहे। आता हे कस्टर्ड मिल्क करून घेतलेलं आहे मी, हे यामध्ये टाकायचं आहे। याला छान घट्ट होऊ द्यायचं। हे एक प्रकारची कस्टर्ड क्रीमच आहे, मी बनवून राहिलेली आहे एकसाठी। याला घट्ट होऊ द्यायची। आता हे आपलं कस्टर्ड मिल्क क्रीम झालेलं आहे, याला थंड होऊ द्यायचं। आता मी यामध्ये 2 चमच साखर घेतलेली आहे, 7 ते 8 काजूच्या बिया घेतलेल्या आहे आणि मिल्क क्रीम घेतलेली आहे। मिल्क पावडर घेतलेला आहे आणि दुधावरची मलाई घेतलेली आहे मी। याची मी आता क्रीम करणार आहे तयार, मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून। हे बघा, आता आपली ही क्रीम तयार झालेली आहे। हे बघा, छान क्रीम तयार झालेली आहे। आता हे बघा, यावर आता आपण ब्रेड ठेवून घ्यायचे आहे आपल्याला। ब्रेडच्या मी कळा काढून घेतलेल्या आहे, ब्राऊनवाल्या। हे बघा, आता यावरती साखरेचं सिरप टाकायचं। ब्रेड ठेवायची। आता या लेअरवर आपण सिरप टाकलेला आहे आणि त्याच्यावर आता दुसरी ब्रेडची लेअर टाकायची आहे। टाकायचं आहे। आता यावरती तिसरी लेअर देणार आहे मी ब्रेडची। आता आपला हा केक कव्हर झालेला आहे। आता ही क्रीम टाकलेली आहे मी, यावरती एक ब्रेड ठेवत आहे मी। या ब्रेडला पण क्रीम लावून घेते। आता आपला कस्टर्ड मिल्क ब्रेड केक तयार झालेला आहे। अगर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। रामजन्मानिमित्त हा केक आहे, रामजीसाठी तयार केलेला आहे ब्रेडपासून।
हा बघा, छान झालेला आहे केक. असा तुम्ही पण करून बघा आणि खाऊन बघा.